गेले 2-4 दिवस सगळ्या आपल्या वर्तमानपत्रात ज्या होर्डिंगच्या धोरणाबद्दल छापून येत आहे त्या संदर्भात आमच्या स्थायी समिती अध्यक्षांचा असा वेगळा कुठला आग्रह नव्हता, परंतु या संदर्भात काय झालं या विचारावरनं असं काय झालं असेल, परंतु आज आम्ही पार्टी म्हणून हे धोरण न करण्याचा निर्णय या ठिकाणी केलेला आहे आणि प्रशासनाने योग्य तो प्रस्ताव करावा, त्यात पुणेकरांचं हित असेल असाच प्रस्ताव त्यांनी स्थायी समिती आणि मुख्य सभेपुढे आणावा। त्यात निश्चितपणे भारतीय जनता पार्टी पुन्हा त्याच्यावर विचार करेल आणि योग्य तो निर्णय करेल, असा निर्णय आज भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही घेतलाय। यापुढे सुद्धा भविष्यात असे प्रशासनाने जर का कुठले वेगळे प्रकारचे नाविन्यपूर्ण प्रस्ताव आणले तर ते निश्चितपणे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वासमोर एकत्रित विचार करून त्यावर निर्णय घेतले जातील। त्यामुळे पुणेकरांच्या हिताला बांधील भारतीय जनता पार्टी आहे आणि राहील। पुणेकरांच्या हिताच्या विरुद्ध कोणताही निर्णय भारतीय जनता पार्टी करूच शकत नाही। त्यामुळे जे काही 2-4 दिवस आलं ती भारतीय जनता पार्टीची भूमिका नाही आणि त्यामुळे या संदर्भात स्पष्टपणे भारतीय जनता पार्टी म्हणून ही भूमिका आहे की असे नाविन्यपूर्ण जर का प्रस्ताव प्रशासन आणणार असेल तर त्याची खातरजमा प्रशासनाने करावी आणि त्यानंतर त्याच्यावर आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून निर्णय करू जो पुणेकरांच्या हितासाठी असेल, तरच असे नाविन्यपूर्ण प्रयोग यापुढे होतील। नाही, या संदर्भात असं आहे की 2 दिवस आम्हाला वाटलं होतं किरकोळ विषय तो, पण ज्या पद्धतीने वर्तमानपत्रात सगळा विषय तो येतोय त्यांनी नाहक बदनामी पुणेकरांची महापालिकेची आणि भारतीय जनता पार्टीची होते असं लक्षात येतात आज आम्ही आमच्या सगळ्या प्रमुखांनी निर्णय केला की या संदर्भात भारतीय जनता पार्टीची भूमिका आपण स्पष्ट करायला हवी आणि ती मी आज केली। भारतीय जनता पार्टीची कोर टीमने निर्णय केला, कोर टीमने निर्णय केला। भारतीय जनता पार्टी कोर टीम मध्ये सगळे असतात,